नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सेकंड कंडिशनल शिकायचं आहे विथ 50 एक्झाम्पल्स. मित्रांनो, यापूर्वी आपण झिरो कंडिशनल्स काय असतात, त्यानंतर फर्स्ट कंडिशनल्स काय असतात हे शिकलोय आणि कुठल्या कंडिशन मध्ये काय यूज करायचं हे सुद्धा आपलं शिकून झालंय. आज आपल्याला सेकंड कंडिशनलचा यूज कशा पद्धतीनं करायचा, सिच्युएशन काय असते हे शिकायचं आहे आणि सोबतच स्ट्रक्चर सुद्धा याचं बघायचं आहे. तर आज आपण यासाठी खूप सारे एक्झाम्पल घेतले जेणेकरून तुमचा कुठलाही डाऊट माइंडमध्ये राहायला नको. हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमचा सेकंड कंडिशनल हा पार्ट माइंडमध्ये एकदम क्लिअर राहील आणि ज्याही वेळेस तुम्ही बोलणार किंवा ज्याही वेळेस त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला बोलावं लागेल तर तुम्हाला माहिती राहील की आपल्याला कुठल्या कॅटेगरीचं सेंटेन्स बनवायचं आहे आणि त्याचं स्ट्रक्चर काय आहे. सोबतच प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला करायची आहे जेणेकरून तुम्हाला या कंडिशनचे सेंटेन्सेस इझिली बोलता येतील. बघा, हे जे आहे सेकंड कंडिशनल याचं स्ट्रक्चर असतं जसं सुरुवातीला इफचा यूज आपण करतो, त्यानंतर सिंपल पास्ट टेन्स आपण यूज करतो, त्यानंतर वुड आणि वर्बचं फर्स्ट फॉर्म आपण यूज करत असतो. तर यामध्ये आपण इमॅजिनरी गोष्टी बोलत असतो. जसं पहिलं सेंटेन्स मी इथे घेतलंय बघा, मी लॉटरी जिंकली तर मी मोठं घर खरेदी करेन. जर असं केलं तर असं होईल, असं आपण बोलताना बोलत असतो. जर इमॅजिनरी गोष्टी आहेत ह्या, जर असं केलं तर असं होईल. जर समजा पीक पाणी भरपूर आलं, समजा पाऊस भरपूर आला तर पीक पाणी भरपूर होईल. म्हणजे इमॅजिनरी गोष्टी आहेत. काय म्हटलं मी, पाऊस भरपूर आला असं झालं, हे इमॅजिन आहे माझं, तर काय होईल, पीक पाणी भरपूर होईल. अशा पद्धतीचे सेंटेन्सेस आपण यामध्ये शिकत असतो. तर चला या ठिकाणी आपण चालू करूया एक्झाम्पल्स कसे बनवायचे. या ठिकाणी बघा, पहिलं सेंटेन्स आहे इफ आय ओन द लॉटरी. बघा, सुरुवातीला इफ घेतला आपण आणि सिंपल पास्टचं सेंटेन्स आपण बनवलं आय ओन द लॉटरी, म्हणजे मी लॉटरी जिंकली तर आय वुड बाय अ बिग हाऊस, मी मोठं घर खरेदी करेन. नेक्स्ट आहे इफ यू वर्क हार्डर, म्हणजे तुम्ही अधिक मेहनत केली, इफ यू वर्क हार्डर यू वुड अचीव सक्सेस, तुम्ही अधिक मेहनत केली तर तुम्हाला यश मिळेल. जर असं केलं तर असं होईल. बघा कंडिशन कशी आहे, इमॅजिनरी. जर असं केलं तर असं होईल. इफ शी न्यू द आन्सर, तिला उत्तर माहित असते तर शी वुड टेल अस, तर तिने आम्हाला सांगितले असते. इफ वी लिव्ह नियर द बीच, जर आपण समुद्र किनाऱ्याजवळ राहत असतो, इफ वी लिव्ह नियर द बीच वी वुड गो स्विमिंग एव्हरी डे, तर आपण दररोज पोहायला गेलो असतो. जर आपण समुद्र किनाऱ्याजवळ राहत असतो, ही इमॅजिन आहे, तर आपण दररोज पोहायला गेलो असतो. नेक्स्ट आहे बघा, इफ ही स्पोक इंग्लिश ही वुड गेट अ बेटर जॉब, जर तो इंग्लिश बोलला असता, काय झालं असतं, जर तो इंग्लिश बोलला असता तर त्याला चांगली नोकरी मिळाली असती. या पद्धतीने आपल्याला हे सेंटेन्सेस बोलायचे आहेत. तर चला पुढे आहे बघा, इफ इट स्नोड इन मुंबई इट वुड बी सरप्राइझिंग, मुंबईत बर्फ पडला तर ते आश्चर्यकारक असेल. इमॅजिन आहे, मुंबईत बर्फ पडला, इफ इट स्नोड इन मुंबई इट वुड बी सरप्राइझिंग. इफ यू ट्रॅव्हल टू पॅरिस, तुम्ही पॅरिसला गेलात, यू वुड सी द, बघा काय पाहाल तुम्ही, आयफेल टॉवर. इफ यू ट्रॅव्हल टू पॅरिस यू वुड सी द आयफेल टॉवर, तुम्ही पॅरिसला गेलात तर तुम्ही आयफेल टॉवर पाहाल. इमॅजिन आहे, गेलात तर पाहाल. नेक्स्ट वन इज इफ दे इन्व्हायटेड अस वी वुड अटेंड द पार्टी, त्यांनी आम्हाला आमंत्रित केले तर आपण पार्टीला जाऊ. इफ दे इन्व्हायटेड अस वी वुड अटेंड द पार्टी. इफ आय हॅड मोर टाइम, माझ्याजवळ अधिक वेळ असता. बघा, आपल्याला असं बरेचदा वाटू शकते की जर आता माझ्याकडे अधिक वेळ असता म्हणजे आय हॅव येणार, तर बिलकुल नाही, कारण ह्या इमॅजिनरी गोष्टी आहेत. जसं माझ्याकडे असता म्हटलं मी तर हे पास्ट मध्ये गेलं. इफ आय हॅड मोर टाइम आय वुड लर्न अ न्यू लँग्वेज, तर मी नवीन भाषा शिकली असती. काय केलं असतं, नवीन भाषा शिकली असती.
इफ वी ओन्ड अ कार, आमच्याकडे गाडी असती, वी वुड ड्राईव्ह टू द कंट्री साइड. बघा, तर आम्ही ग्रामीण भागात गेलो असतो. इफ वी ओन अ कार वी वुड ड्राईव्ह टू द कंट्री साइड. नेक्स्ट आहे बघा, या ठिकाणी आता इथे बरेचदा आपल्याला डाऊट असतो. कसं? तर इफ शी वेअर रिच, म्हणजे ती श्रीमंत असती, तर काय झालं असतं? शी वुड ट्रॅव्हल द वर्ल्ड. आता या ठिकाणी माइंडमध्ये एक गोष्ट येते की शीच्या नंतर वज येते, मग इथे वेअर का बरं घेतलं? तर इमॅजिनरी गोष्टी ज्याही वेळेस आपण बोलतो ना, त्यावेळेस आपण वेअरचा यूज करत असतो. मग आय जरी असेल, आयच्या नंतर आपण वज जरी यूज करत असेल ना, तरी आपल्याला वेअरचा यूज करावा लागतो, कारण इमॅजिनरी गोष्टी आहेत म्हणून. इफ शी वेअर रिच शी वुड ट्रॅव्हल द वर्ल्ड. ती श्रीमंत असती तर ती जग फिरली असती. त्यानंतरचा सेंटेन्स आहे बघा, इफ ही वेअर माय फ्रेंड, तो माझा मित्र असता. इफ ही वेअर माय फ्रेंड, आता या ठिकाणी सुद्धा हिच्या नंतर आपण वजचा यूज करत असतो, मात्र इमॅजिनरी कंडिशन मध्ये आपण वेअरचाच यूज करतो. सो जास्त डाऊट घ्यायचा नाही आपल्याला, आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायचे. इमॅजिनेशन आहे तर वेअरचा यूज होणार आहे. आय वुड शेअर एव्हरीथिंग विथ हिम, तो माझा मित्र असता तर मी त्याच्याशी सर्व काही शेअर केले असते. इफ ही वेअर माय फ्रेंड आय वुड शेअर एव्हरीथिंग विथ हिम. इफ आय न्यू हाऊ टू कुक आय वुड मेक डिनर फॉर यू. मला स्वयंपाक येत असता तर मी तुमच्यासाठी जेवण बनवले असते. काय असतं? इफ आय न्यू हाऊ टू कुक, जर मला माहित असतं कसं बनवायचं, आय वुड मेक डिनर फॉर यू, मी तुमच्यासाठी जेवण बनवले असते. इफ द वेदर वेअर बेटर, हवामान जर चांगलं असतं, वी वी वुड गो ऑन अ पिकनिक, तर आपण पिकनिकला गेलो असतो. इफ द वेदर वेअर बेटर, बघा वेदरसाठी सुद्धा आपण वजचा यूज करतो, मात्र या ठिकाणी वेअर इमॅजिनरी आहे. जर वेदर बेटर असता, चांगला असता, वी वुड गो ऑन अ पिकनिक, तर आपण पिकनिकला गेलो असतो. इफ दे स्टडीड, जर त्यांनी अभ्यास केला असता, दे वुड पास इन द एक्झाम, तर ते परीक्षा उत्तीर्ण झाले असते. इफ दे स्टडीड दे वुड पास इन द एक्झाम, पास द एक्झाम. नेक्स्ट इज इफ आय सॉ अ टायगर, मी वाघ पाहिला असता, तर आय वुड रन अवे, तर मी पडून गेलो असतो. इफ आय सॉ अ टायगर आय वुड रन अवे. इफ यू आस्क पोलाइटली, बघा जर तुम्ही पोलाइटली विचारलं असतं किंवा नम्रपणे विचारलं असतं, तर दे वुड हेल्प यू, तर त्यांनी तुम्हाला मदत केली असती. इफ यू आस्क पोलाइटली, जर तुम्ही नम्रपणे विचारलं असतं, दे वुड हेल्प यू, तर त्यांनी तुम्हाला मदत केली असती. नेक्स्ट आहे बघा, इफ द टीचर एक्सप्लेन बेटर, जर शिक्षकांनी नीट समजावून सांगितले असते, तर स्टुडंट वुड अंडरस्टँड, तर विद्यार्थ्यांना समजले असते. इफ द टीचर एक्सप्लेन बेटर स्टुडंट वुड अंडरस्टँड. इफ आय वेअर अ बर्ड, या ठिकाणी सुद्धा आयच्या नंतर वेअर आलं, सेम, कारण इमॅजिनरी आहे म्हणून. इफ आय वेअर अ बर्ड, मी पक्षी असतो, तर आय वुड फ्लाय एनिवेअर, मी कुठेही उडलो असतो. नेक्स्ट आहे बघा, इफ वी प्लांटेड मोर ट्रीज, आपण अधिक झाडे लावली असती, द इन्व्हायरमेंट वुड इम्प्रूव्ह, आपण अधिक झाडे लावली असती तर पर्यावरण सुधारले असते. इफ वी प्लांटेड मोर ट्रीज द इन्व्हायरमेंट वुड इम्प्रूव्ह. इफ आय मेट अ सेलिब्रिटी आय वुड टेक अ फोटो, मी एखाद्या सेलिब्रिटीला भेटलो असतो, असं मला वाटतं की असं झालं असतं, तर मी फोटो काढला असता. त्यानंतर आहे इफ ही ड्रॉ स्लोअर, बघा जर त्याने सावकाश गाडी चालवली असती किंवा तो सावकाश गाडी चालवत असता, तर काय झालं असतं? ही वुड अवॉइड ऍक्सिडेंट, तर अपघात टळले गेले असते. इफ ही ड्रॉ स्लोअर ही वुड अवॉइड ऍक्सिडेंट्स. इफ यू सेव्ड मनी, जर तुम्ही पैसे वाचवले असते, यू वुड बी एबल टू बाय अ न्यू फोन, तर तुम्ही नवीन फोन खरेदी करू शकला असता. इफ यू सेव्ड मनी यू वुड बी एबल टू बाय अ न्यू फोन. नेक्स्ट आहे बघा, इफ वी प्लेड बेटर, जर आपण चांगले खेळलो असतो, वी वुड विन द मॅच, तर आपण सामना जिंकलो असतो.
If we played better, we would win the match. If she worked out regularly, she would be fitter. बघा, ती नियमित व्यायाम करत असती तर ती अधिक तंदुरुस्त राहिली असती. If she worked out regularly, she would be fitter. If I were taller, जर मी उंच असतो तर आय वुड प्ले बास्केटबॉल. मी बास्केटबॉल खेळलो असतो. इफ आय वेअर टॉलर आय वुड प्ले बास्केटबॉल. इफ यू स्टडीड हिस्ट्री यू वुड नो अबाउट एशियंट इंडिया. बघा, तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला असता, जर काय केलं असतं, इफ यू स्टडीड हिस्ट्रीचा अभ्यास केला असता तर यू वुड नो अबाउट एन्शियंट इंडिया, तर तुम्हाला प्राचीन भारताबद्दल माहीत झाले असते. इफ ही अपोलोजाइज्ड शी वुड फॉरगिव्ह हिम. त्याने माफी मागितली असती तर तिने त्याला माफ केलं असतं. इफ ही अपोलोजाइज्ड शी वुड फॉरगिव्ह हिम. इफ आय वेअर अ सायंटिस्ट, मी जर सायंटिस्ट असतो किंवा मी वैज्ञानिक असतो तर आय वुड इन्व्हेंट समथिंग युजफुल. तर मी उपयुक्त शोध लावला असता, युजफुल गोष्टींचा शोध मी लावला असता. बघा, बोलताना आपण अशा गोष्टी खूपदा बोलत असतो, मात्र आपल्याला या कंडिशनलची माहिती नसते, कसं बोलायचं, त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम जातात. जर तुम्हाला अशाच पद्धतीने इंग्लिशमध्ये माझ्यासोबत बोलायचं असेल, स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायची असेल, तर आपल्या येवले अकॅडमी ॲपवरती जाऊन तुम्ही तिकडून आपला कोर्स लॉन्च झालाय, कोर्स घेऊन स्टेप बाय स्टेप इन डिटेल इंग्लिश शिकू शकता घर बसल्या. तर बघा, या ठिकाणी नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं, इफ द ट्रेन वेअर फास्टर. जर रेल्वे वेगवान असती तर वी वुड रीच अर्ली. तर आपण लवकर पोहोचलो असतो. इफ द ट्रेन वेअर फास्टर वी वुड रीच अर्ली. इफ इट वेरंट सो कोल्ड. आता निगेटिव्ह सेंटेन्स आहे, ऑब्विसली वेअरला नॉट लागलंय. इफ इट वेरंट सो कोल्ड, जर थंडी नसती तर वी वुड गो फॉर अ वॉक. तर आपण फिरायला गेलो असतो. इफ आय हॅड मोर मनी. जर माझ्याकडे जास्त पैसे असते, हॅवचा सेकंड फॉर्म हॅड. इफ आय हॅड मोर मनी आय वुड डोनेट टू चॅरिटी. बघा, माझ्याकडे अधिक पैसे असते तर मी दानशूर संस्थांना दिले असते, मी चॅरिटी केली असती, दान केलं असतं. इफ ही वेअर काइंडर. बघा, तो अधिक दयाळू असता तर पीपल वुड लाईक हिम. लोकांना तो आवडला असता, म्हणजे हे इमॅजिनरी आहे. बघा, इफ ही वेअर काइंडर, जर तो दयाळू असता पीपल वुड लाईक हिम. इफ यू डिडंट वेस्ट टाइम. तुम्ही वेळ वाया घालवला नसता यू वुड कम्प्लीट युअर वर्क. तर तुमचे काम पूर्ण झाले असते. इफ यू डिडंट वेस्ट टाइम यू वुड कम्प्लीट युअर वर्क. इफ वी हॅड अ बोट. आपल्याकडे जर बोट असती किंवा होडी असती, वी वुड गो फिशिंग. तर आपण मासेमारीला गेलो असतो. इफ वी हॅड अ बोट वी वुड गो फिशिंग. नेक्स्ट वन इज इफ द इंटरनेट वर्क. जर इंटरनेट चालू असते आय वुड सेंड द मेल. बघा, तर मी ईमेल पाठवला असता. इफ द इंटरनेट वर्क आय वुड सेंड द ईमेल. नेक्स्ट इज इफ आय वेअर द प्रेसिडेंट. मी राष्ट्रपती असतो आय वुड हेल्प द पुअर. तर मी गरिबांना मदत केली असती. किती छान सेंटेन्सेस आहे, बघू शकता तुम्ही. अगदी छान छान सेंटेन्सेस आपण यामध्ये प्रॅक्टिस करतोय आणि आपण असं बोलत असतो. इफ द फूड वेअर फ्रेश. जर भोजन ताजे असते किंवा जेवण ताजे असते आय वुड इट इट. तर मी ते खाल्ले असते. इफ द फूड वेअर फ्रेश आय वुड इट. इफ यू लर्न टू स्विम. बघा, तुम्ही पोहायला शिकलात तर यू वुडंट फिअर वॉटर. तर तुम्हाला पाण्याची भीती वाटणार नाही किंवा तर तुम्हाला पाण्याची भीती वाटली नसती. नेक्स्ट आहे इफ ही वेअर मोर कॉन्फिडंट. जर तो अधिक आत्मविश्वासू असता ही वुड परफॉर्म बेटर. तर त्याने चांगले काम केले असते. इफ ही वेअर मोर कॉन्फिडंट ही वुड परफॉर्म बेटर. इफ आय वेअर इन युअर प्लेस.
हे सेंटेन्स तर आपण नेहमी बोलत असतो. जर मी तुझ्या जागेवर असतो ना, तर मी असं केलं नसतं किंवा मी असंच केलं असतं. इफ आय वेअर इन युअर प्लेस आय वुड डू द सेम. मी तुमच्या जागी असतो तर मी तेच केले असते. तर या पद्धतीने आपण सेंटेन्सेस बनवत आहे बघा. इफ शी सॅंग सॉफ्टली, ती हळू गाणं गायली असती, द बेबी वुड स्लीप, तर बाळ झोपले असते. इफ वी हॅड मोर इन्फॉर्मेशन वी वुड सॉल्व द प्रॉब्लेम. आपल्याकडे अधिक माहिती असती तर आपण समस्या सोडवली असती. इफ वी हॅड मोर इन्फॉर्मेशन वी वुड सॉल्व द प्रॉब्लेम. इफ द कार वेअर चीपर, गाडी स्वस्त असती तर आय वुड बाय इट, तर मी ती विकत घेतली असती. इफ द कार वेअर चीपर आय वुड बाय इट. इफ यू, बघा या ठिकाणी एक्सरसाइज डेली, जर तुम्ही दररोज व्यायाम केला असता, यू वुड फील हेल्दियर, तर तुम्हाला अधिक निरोगी वाटले असते. इफ यू एक्सरसाइज डेली यू वुड फील हेल्दियर. इफ आय, बघा, विजिटेड युरोप, इफ आय विजिटेड युरोप आय वुड सी फेमस लँडमार्क्स. मी युरोपला गेलो असतो तर मी प्रसिद्ध ठिकाणे पाहिली असती. इफ आय विजिटेड युरोप आय वुड सी फेमस लँडमार्क्स. इफ यू हेल्प हिम, तुम्ही त्याला मदत केली असती, ही वुड अप्रिशिएट इट, तर त्याने तुमचे कौतुक केले असते. इफ यू हेल्प हिम ही वुड अप्रिशिएट इट. इफ इट वेरंट रेनिंग, पाऊस पडला नसता तर वी वुड प्ले आउटसाइड, तर आपण बाहेर खेळलो असतो. इफ इट वेरंट रेनिंग वी वुड प्ले आउटसाइड. इफ शी ट्राईड हार्डर, तिने अधिक प्रयत्न केले असते तर शी वुड सक्सीड, तर तिला यश मिळाले असते. इफ आय हॅड अ कॅमेरा, जर माझ्याकडे कॅमेरा असता, आय वुड टेक ब्युटिफुल फोटोज, तर मी सुंदर फोटोज घेतले असते. इफ आय हॅड अ कॅमेरा आय वुड टेक ब्युटिफुल फोटोज. तर अशा पद्धतीनं आपण बघितले आहेत खूप सुंदर आणि खूप छान असे सेंटेन्सेस जे मोस्टली यूज केल्या जातात. आणि या कॅटेगरीमधील मॅक्झिमम सेंटेन्सेस जे यूज केले जातात ते तर सर्व आपण बघितले. तर काही सेंटेन्सेस तुम्ही स्वतःचे बनवून बघा, प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस करत करत या सेंटेन्सला बोलायचं कसं, ज्या टोनिंगनं मी याच्यामध्ये तुम्हाला बोलून सांगितलं, वाचून सांगितलं, त्या पद्धतीनं तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची आहे. आणि प्रॅक्टिस करून या सेंटेन्सेसला तुमच्या डेली लाईफचा पार्ट बनवायचा आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यामध्ये आपल्याला लास्ट कंडिशनलचा पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे थर्ड कंडिशनल, आणि मिक्स्ड कंडिशनल सुद्धा आपण घेऊन येणार आहे लवकरच. तर याचा चांगला अभ्यास करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन.